राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना 12वी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान 6000, डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे। बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल, एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य। 19 जुलै रोजी भव्य सोहळ्याचं आयोजन। अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं सूचक विधान। राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढी निमित्त प्रार्थना। तर राज ठाकरे 8-10 महिन्यांनी जागे झाले की असं काहीतरी बोलतात, शरद पवारांचा टोला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरे दाखल। भाजपच्या कोर कमिटीची उद्या आणि परवा मॅरेथॉन बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सह प्रभारी अश्विनी वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीची ठरणार रणनीती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून हटवलं, तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी। भाजप नेते विनोद तावडेंकडून मुंबई मेट्रो संदर्भातील एक्सवरील पोस्ट डिलीट। 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार असल्याची केली होती पोस्ट। नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, रनवेचं कामही युद्धपातळीवर। केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडून कामाची पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा। शेतकऱ्यांसाठी साकडं, महाराष्ट्रभर विठुरायाचा जागर। विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावर लढू, अखिलेश यादव यांचा इशारा। तर 19 जुलैला सपाच्या नव्या 37 खासदारांचा मुंबईत सत्कार। छत्तीसगड महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक। 3 तासांपासून चकमक सुरू, एक पोलीस उपनिरीक्षक जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।